सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रेमाचा अनोखा त्रिकोण भाग 2. सायली आणि आदित्यचं कॉलेज संपलं होतं. आता ते दोघंही आपल्या करिअरकडे वाटचाल करत होते. सायली एका नामांकित आर्ट गॅलरीमध्ये काम करू लागली होती, तर आदित्य एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करत होता. जगणं स्थिर होतं, पण प्रेमात स्थिरता म्हणजेच शांतता असं कधी होतं का? एके दिवशी आदित्यच्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट मॅनेजर आली, कृतिका नरळकर. हुशार, देखणी आणि थोडीशी आक्रमक. ती आदित्यवर लगेच प्रभाव टाकू लागली. मग सायलीला हे सगळं जाणवत होतं, पण तिने आधी काही बोलणं टाळलं. तिला विश्वास होता आदित्य तिचा आहे, पण विश्वासासोबत शंका ही सावलीसारखी असते. एक रात्री आदित्य उशिरा घरी आला आणि सायलीने त्याला विचारलं, कृतिकासोबत उशिरा मीटिंग होती का? आदित्यने नजर टाळली. हो. थोडा वेळ गेला आणि वेळेबरोबर मनही गेलं का? सायलीचा प्रश्न वेधक होता. आदित्य शांत झाला. कृतिकाने आदित्यच्या कामगिरीमुळे त्याला खास क्लायंट मीटिंगसाठी मुंबईला बोलवलं. 2 दिवसाचं टूर. सायलीने हे ऐकलं आणि तिच्या मनात काळजी आणि शंका दोन्ही जाग्या झाल्या. तुम्ही दोघंच जाणार आहात का? तिने सरळ विचारलं. हो, क्लायंटने तसंच सांगितले. आदित्यने उत्तर दिलं, पण त्याच्या आवाजात थोडा संकोच होता. त्या रात्री सायली झोपू शकली नाही. तिला आदित्यवर विश्वास होता, पण कृतिकावर नव्हता. कारण तिने अनेकदा कृतिकाच्या डोळ्यात स्पर्धा नव्हे तर हक्क दिसला होता. मुंबईतल्या एका पंचतारिका हॉटेलमध्ये मीटिंग संपल्यावर कृतिकाने आदित्यला विचारलं, या क्षणाला कोणाची आठवण येते? सायलीची. आदित्यने सहज उत्तर दिलं, सायली. काहीसं सध्या, काहीसं शांत. पण तू तिच्यासाठीच बनलेला आहेस का? हे तू काय म्हणतेस? आदित्य दचकला. कृतिका पुढे आली, तिचा चेहरा थेट समोर. तुला कधी वाटत नाही का की सायलीपेक्षा तू काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर नातं डिझर्व करतोस? आदित्य थांबला. काही क्षण शांत, मग हलकेच म्हणाला, मी वेगळं नातं नाही शोधत. मी तिचं नातं खोलवर समजून घेतोय. कृतिका हसली, पण तिच्या डोळ्यात पराभव नव्हता. होती एक योजना. सायलीनं आदित्यच्या मोबाईलमध्ये कृतिकाचा एक मेसेज पाहिला. तुला जर खरंच ती हवी असती तर तू इथं माझ्यासोबत नसता. हा मेसेज सायलीला न बोलताही खूप काही सांगून गेला. ती आदित्यला काही बोलली नाही, पण तिचं अंतर आता वाढत होतं. ती कामात अधिक रमू लागली. तिच्या गॅलरीत एक नवा कलाकार दाखल झाला. राहुल नेने. शांत, सर्जनशील आणि अत्यंत समजूतदार. राहुलच्या समजूतदार बोलण्यात सायलीला शांतता सापडायला लागली. आदित्यला सगळं जाणवत होतं. सायली बदलते. तिच्या डोळ्यातला तो विश्वास हलतोय. एके दिवशी तो तिच्या गॅलरीत गेला आणि तिथं राहुल तिच्यासोबत एका चित्रावर चर्चा करत होता. सायली हसत होती. ती खऱ्या अर्थानं निश्चिंत दिसत होती. आदित्य शांत राहिला, पण त्याच्या मनात वादळ होतं. त्या रात्री त्याने सायलीसमोर बसून एकच प्रश्न विचारला, आपण हरवतोय का? का सायली? सायलीनं त्याच्या डोळ्यात बघितलं आणि न बोलता अश्रूंनी उत्तर दिलं, कृतिका तिच्या शेवटच्या खेळीवर उतरणार आहे. राहुल आणि सायलीमधील नातं एक धोकादायक वळणावर पोहोचणार आहे आणि आदित्य एक असामान्य निर्णय घेणार आहे. कृतिका आता थांबणार नव्हती. आदित्य तिला नकार देत असला तरी त्याचं आणि सायलीचं नातं हलत आहे हे तिला दिसत होतं. एके दिवशी तिने आदित्यच्या ऑफिसमध्ये एक ईमेल पाठवला, जर तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर तुझ्या आणि सायलीच्या भूतकाळचे काही पुरावे मी सार्वजनिक करीन, जे तुमचं सगळं बिघडवतील. हे वाचून आदित्य हादरला. ती त्याच्या आणि जुन्या अन्विताच्या संबंधातील खाजगी फोटो, त्यांचे हॉस्पिटल रिपोर्ट्स आणि
अन्विताच्या अपघाताबाबत काही अर्धवट माहिती एकत्र करत होती. त्याला समजलं, ही केवळ स्पर्धा नाही, ही सोडून न दिलेली ईर्ष्या आहे. सायली आता राहुलसोबत अधिक वेळ घालवत होती, पण तिचं मन अजूनही आदित्यकडे अडकलेलं होतं. एके संध्याकाळी राहुलने तिला विचारलं, सायली, तुला खरंच वाटतं का की तू माझ्यासोबत पुढे जावं? सायलीने डोळे मिटून विचार केला आणि शांतपणे म्हणाली, राहुल, तू खूप चांगला आहेस. तू मला समजून घेतलंस, माझ्याशी संयमाने वागलास, पण माझं मन अजूनही आदित्यकडे धावतं. राहुल हसला. मग धावू दे. कधी कधी प्रेमात परत फिरणं हेच पुढं जाणं असतं. सायली एक दिवस अचानक आदित्यच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तेव्हा आदित्य एकटा होता, डोकं हातात धरून बसलेला. ती थोडं पुढे गेली आणि म्हणाली, माझ्याशी प्रामाणिक राहशील का? एकदा शेवटचं. आदित्यने डोळे उघडले. ते ओलसर होते. कृतिका तुला ब्लॅकमेल करतेस का? तिने थेट विचारलं. आदित्य थबकला आणि मान हलवली. हो. सायलीने त्याचा हात धरला. मग आता आपण एकत्र लढू. तू एकटा नाहीस. त्या दिवशी आदित्यने सगळं सायलीसमोर उघडलं. कृतिकाच्या धमक्या, जुन्या आठवणी आणि त्यांचं आत्तापर्यंतचं मन स्वास्थ्य. सायलीने त्याला घट्ट मिठीत घेतलं. आपण परत एकमेकांसाठी लढायचं. सायलीने राहुलच्या मदतीनं आणि तिच्या गॅलरीत काही मीडिया ओळख वापरून कृतिकाच्या प्लॅनचा पर्दाफाश केला. एक ओपन आर्ट शोमध्ये सायलीनं आडवळण या नावाचं एक चित्रप्रदर्शन आयोजित केलं, ज्यामध्ये एक चित्र होतं. एक व्यक्ती अंधाऱ्या गुहेत अडकलेली, तिच्यासमोर एक प्रकाशमान हात, प्रेमाचा हात घेऊन आलेला आधार. तो हात म्हणजेच सायली हरसेल्फ. कृतिका तिथे पोहोचली आणि सगळ्यांसमोर आदित्यने तिच्या कारस्थानाचा खुलासा केला. प्रकरण बंद झालं. कृतिकाला ऑफिसमधून काढून टाकण्यात आलं. तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली. काही महिने गेले. आदित्य आणि सायलीने एकत्र राहायला सुरुवात केली. राहुलने त्याच्या आर्ट प्रदर्शनासाठी युरोपमध्ये संधी मिळवली आणि जाताना सायलीला म्हणाला, कधी काळजी वाटली तर त्या दिव्य हाताचं चित्र बघ. तू कोणासाठी प्रकाश आहेस हे विसरू नकोस. सायलीने आणि आदित्यने त्याच्या नात्याचं नवं पर्व सुरू केलं. विश्वासावर, सच्चेपणावर आणि संघर्षावर उभं राहिलेलं प्रेम. कथा जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.